यानंतर आपण पुढचा टॉपिक पाहूया, तो म्हणजे संलग्न कार्य. आता कृषीबरोबर आपण जे बाकीचे व्यवसाय करतो, जसे की पशुपालन करतो, मासेमारी करतो, राईट? तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहे. तर यांचा उपयोग काय होतो बघा आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना काय भेटतं, त्याच्यामध्ये अन्न भेटतंय, बरोबर? पशुपालन केलं, अजून दुग्ध व्यवसाय केला, मत्स्य व्यवसाय केला, वनीकरण केलं, याच्यामध्ये अन्न भेटतंय. त्याच्यानंतर रोजगार भेटतोय, आणि रोजगार भेटले की ऑब्विसली काय भेटणार तुम्हाला, पैसे भेटणार, म्हणजे इन्कम म्हणजे उत्पन्न भेटतंय. हे सगळं करतानाच तुम्हाला एक काय म्हणू शकतो आपण, कधी कधी इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली एक प्रकारे निसर्गाला देखील हातभार लागतो. तर हे सगळं बऱ्याचशा गोष्टी आपण काय करत असतो, ह्या संलग्न कार्यामध्ये पाहतो. आता हे काय तुम्हाला कोणी विचारणार नाही एवढ्या बेसिक गोष्टी, जे असं मला माहित पाहिजे. आता बघा, पशुसंवर्धन सगळ्यात सुरुवात करतो पहिल्यांदा आपण पशुसंवर्धन पासून. पशुसंवर्धनामध्ये आपल्याला महत्त्वाचा टॉपिक स्टडी करायचा आहे, तो म्हणजे कुठला, लाईव्ह स्टॉक सेन्सस, पशुगणना आपण त्याला म्हणतो. तर पशुगणना आपल्याला जी लेटेस्ट अवेलेबल आहे ना, जे 2019ची, अजून जी लेटेस्ट वालेली आहे ना, म्हणजे आपण म्हणतो ना की 24ची वगैरेची असेल, ती काय अजून आलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे आपल्याला 2019चा डेटा अवेलेबल आहे. तर त्या अँगलनेच आपल्याला स्टडी करायचं आहे. तर हा डेटा महत्त्वाचा काय, कारण याच्यामध्ये तुम्हाला क्रमवारी विचारले जाऊ शकते. भारताची क्रमवारी काय आहे, महाराष्ट्राची क्रमवारी काय आहे, मग सगळ्यात जास्त कुठले प्राणी आहेत, त्या अँगलने तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर बघा, गाय आणि बैल यांचा बाबतीत जर विचार केला, म्हणजे ओव्हरऑल जर आपण पशुधनाबाबतीत विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागतोय, गाय आणि बैलीचा लागतोय, म्हणजे जवळपास 42.3%. त्याच्यानंतर दुसरा क्रमांक लागतोय तो शेळींचा लागतोय, राईट? किती आहे, 32.1%. तिसरा क्रमांक लागतोय तो म्हशी आणि रेड्यांचा आहे, किती, 16.9%. नंतर चौथा क्रमांक मेंढ्यांचा, किती, 8.1%. असं ती क्रमवारी आहे. तुम्हाला ऍटलीस्ट पहिलं तरी माहित पाहिजे की गाय आणि बैल, राईट? आपली गोमाता एवढं, तुम्ही गोमाता एवढं जरी बेसिक गोष्ट लक्षात ठेवली, तर आपल्या सगळ्यांना कळून जाईल की पहिला क्रमांक लागतोय. आता पशुधन 2019 नुसार राज्यामध्ये किती कोटी पशुधन आहे, तर ते लक्षात घ्या, 3.31 कोटी एवढं पशुधन महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ओव्हरऑल जर भारतामध्ये विचार केला तर 7वा क्रमांक लागतो. आणि संपूर्ण भारतामध्ये जर विचार केला ना आपण, तर जवळपास तो 55 कोटीच्या आसपास एवढा संपूर्ण भारतामध्ये पशुधन आहे. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर 3.31 कोटी, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता तुम्हाला अजून एक विचारलं जाऊ शकतं की 12च्या तुलनेमध्ये 2012च्या पशुगणनेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये किती टक्के वाढ झाली, तर लक्षात घ्या 1.8% एवढी वाढ झालेली आहे. ठीक आहे. तर आपण कम्पेअर करतो 12चं आणि ओव्हरऑल 19चं कम्पॅरिझन, तर 1.8% वाढ झालेली आहे. आणि राज्यामध्ये मग बाकीचे देखील आपल्याकडं कुक्कुट आदी वगैरे आपण त्यांना सेपरेट मोजतो, कारण का, तर कोंबड्यांची संख्या भरपूर असते, त्याला आपण याच्यामध्ये टाकलं तर ते खूप मिसमॅच होऊन जातं प्रपोर्शन. त्याच्यामुळे आपण हे जे आहेत ना मोठमोठे प्राणी, यांना वेगळे पकडतो आणि पोल्ट्री वेगळे पकडतो. कारण का, तर पोल्ट्री आपण खातो, लक्षात घ्या. पोल्ट्री म्हणजे काय, आपण हे जे आहेत ना कोंबड्या वगैरे, यांना आपण लोक खातात चिकन म्हणून. त्यामुळे लक्षात घ्या, त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात प्रोडक्शनचं. आपण त्यांना, तुम्हाला माहिती असेल, मशीनवर अंडी बवणे, आजकाल तर विलायती पद्धतीने सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात येतं. त्यामुळे आपण त्यांना वेगळं काउंट करतो, आपण त्यांना मेन पशुधनमध्ये पकडत नाही. म्हणून त्यांना आपण सेपरेट कुक्कुट आदी, म्हणजे फक्त कोंबड्या वगैरे नाही, बाकी देखील सिमिलर जे पक्षी असतात, आपण त्यांना त्याच्यामध्ये पकडतो. तर असे किती पक्षी आहेत, 7.43 कोटी एवढे कुक्कुट आदी पक्षी आहेत. आणि त्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतोय, तर 5वा क्रमांक लागतोय, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी कळल्या, ओव्हरऑल मध्ये कितवा क्रमांक आहे आपला, 7वा. ठीक आहे. आणि जर कुक्कुट आदी म्हटलं तर 5वा. तर असं लक्षात घ्या, आझादीचे 75 वर्ष, राईट? आझादी का अमृत महोत्सव, तुम्ही एवढं जरी बेसिक गोष्ट लक्षात ठेवली ना, तर तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही. बघा, ट्रिक काय सांगितली मी, आझादी का अमृत महोत्सव, 75 वर्ष पूर्ण झाली भारताला. तसं इकडं 7वा क्रमांक कुठे आहे, पशुधनामध्ये, आणि 5वा क्रमांक कुठं आहे, तर एकूण कुक्कुट आदी पालनामध्ये आहे. ठीक आहे. नंतर पुढचं बघा आता. आता ह्या टेबलमध्ये तुम्हाला काय दिलंय, तर ओव्हरऑल महाराष्ट्रामधील पशुधन दिले आणि कुक्कुट आदी पक्ष्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये यांच्याशी जर आपण कम्पॅरिझन करायचं झालं, तर ते त्या ठिकाणी तुम्हाला आकडेवारी दिलेली आहे. पण माझ्या मते एवढी आकडेवारी करायची तुम्हाला काही गरज नाही, कारण एवढी डिटेलमध्ये शक्यतो जाणार नाही. तुम्ही फक्त टक्केवारी जास्त करा. हे जास्त तुमच्या माहितीसाठी मी हायलाईट केलंय, जेणेकरून तुम्हाला असं वाटायला नको की सरांनी स्किप केलंय, राईट? तुम्ही तुमच्या अँगलने ते वाचू शकता, पण मी तुम्हाला जे फोकस करायला सांगतो ना, तो हा जो पाय चार्ट आहे आणि ही जी माहिती तुम्हाला आता मी सांगितली, ती आकडेवारी जास्त महत्वाची, ही आकडेवारी जास्त काही महत्वाची मला वाटत नाही.
आणि खाली मग हे विभागानुसार दिलेत. आता विभागानुसार जर तुम्हाला करायचं असेल तरी देखील तुम्ही करू शकता, पण तरी देखील मी सांगेल की त्याच्यामध्ये डीपमध्ये जाऊ नका, कारण मुंबईनुसार, नाशिकनुसार हे प्रॉपरली व्हेरीफाय करणं शक्य नसतं एवढं. आता हे कसं आहे ना, जो त्यांना डेटा भेटतो त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी आकडेवारी आलेल्या असतात. आता तुम्ही मुंबईमध्ये गेला आणि तिथं जर आपण गुरवमधत बसलो तर एक्झॅक्ट तेवढंच आकडेवारी भरल्याचे काही गॅरंटी देता येत नाही, राईट. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस शक्यतो कमी आहेत, त्यामुळे हे देखील तुम्ही स्किप केलं तर चालेल. आता पुढचं बघा, राज्य शासकीय पशुवैद्यकीय पायाभूत सुविधा. ठीक आहे. आता पायाभूत सुविधा गरजेच्या येतात, पशुपालन करायचे म्हणल्यानंतर त्यांना पायाभूत सुविधा लागणार, राईट. त्याच्यामध्ये मग लसीकरण कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, कारण प्राण्यांना आजार होतात. आपण जसं रोज आंघोळ वगैरे करतो, प्रॉपर हायजीन मेंटेन करतो, तसं प्राण्यांची दररोज आंघोळ होईल का, शक्यता कमीच आहे, बरोबर का. पाळीव प्राणी असेल त्यांची गोष्ट वेगळी, कुत्रा मांजर हे याची गोष्ट वेगळी आहे. पण गावाकडे काय दररोज कोणी गाय बैल धुत बसणार आहे का, नाही. कधीतरी आठवड्यातनं महिन्यातनं, आणि ते पण ज्यांच्याकडे पाणी आहे, राईट. सदन शेतकरी आहेत त्यांच्याकडे शक्यतो असते ते बऱ्यापैकी. पण जे गरीब शेतकरी आहेत, आणि आपल्याकडे माहिती आपल्याकडं मोस्ट ऑफ द शेतकरी कसे आहेत, तर स्मॉल आणि मार्जिनल फार्मर जास्त आहेत. त्याच्यामुळे त्यांना दररोज गुरांना धुणं परवडत नाही, बरोबर. तर पाणी कमी असेल की तेवढा वेळ पण नसतो, आणि हायजीन हा प्रकार माणसाच्याच बाबतीत आपण नीट पाळत नाही, तर जनावरांकडनं लोक म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली, राईट. तर ते परदेशामध्ये असा प्रकार होतो की त्या ठिकाणी दररोज त्यांना हायजीन मेंटेन केली जाते, त्या सगळ्या गोष्टी होतात. पण भारतामध्ये शक्यता कमी असते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्यांना रोग होण्याचे चान्सेस जास्त असतात, आणि मग लसीकरण कार्यक्रम करणं आपला फोकस असतो, लक्षात ठेवा. तर लसीकरण कार्यक्रम महत्वाचा आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी एक ट्रेंड दिलाय की राज्यामधील पशुधन आणि कुक्कुटादी पक्षी. तुम्हाला ट्रेंड लक्षात येईल असेल की हा ट्रेंड काही कॉन्स्टंट नाहीये, म्हणजे खरा एक बघा 1997 साली सगळ्यात हायेस्ट किती होता, 3.96 कोटी एवढा होता, बरोबर का, आतापर्यंत ओव्हरऑल आपण जर पाहिलं तर. पण तो जर आपण नंतर पाहिला तर तो कमी कमी होत गेलाय, म्हणजे थोडाफार फ्लक्च्युएट झाला नाही म्हणलं तरी, राईट. म्हणजे आधी वाढत वाढत गेला, नंतर तो फ्लक्च्युएट होत गेला बऱ्यापैकी. तर असं ते होत असतं, त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही ट्रेंड कॉन्स्टंट पकडायचा नाही. म्हणजे मागचे तुम्ही जर काही वर्ष पाहिलं तर तो 3.5 कोटीच्या आसपास, तुम्ही असं राऊंड फिगर लक्षात ठेवा. 3.5 कोटी राऊंड फिगर लक्षात ठेवा, 3.5 कोटी एवढा तो जवळपास आहे. तर तुम्हाला विचारलं कोणी तर. चलो. तर हे होतं तुमचं, आणि कुक्कुटादी वगैरे मध्ये तुम्हाला सांगितलं की जवळपास ते 7.5 कोटीच्या आसपास तो बऱ्यापैकी तो ट्रेंड तुम्हाला दिसतोय. असं देखील तुम्ही राऊंड फिगर करू शकता, जर तुम्हाला जर लॉजिक्स लावायचे तुक्का वगैरे लावायचे तर. आता पुढचं बघा, कृत्रिम रेतन. कृत्रिम रेतन म्हणजे काय, आता पशुपक्ष्यांचं जे वीर्य असतं त्याला काय करतात, साठवून ठेवतात, आणि मग जशी गरज असेल त्यानुसार त्याला वापरलं जाऊ शकतं. तर अशा प्रकारे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काय केलेलं आहे, गोठून ठेवलं जातं. म्हणजे जे पशूंचं वीर्य असतं ना, ते प्रयोगशाळामध्ये वीर्यनळ्यामध्ये टाकलं जातं, आणि त्याला सील केलं जातं, म्हणजे काय, त्याला थंड करून अर्थात त्याला गोठवलं जातं, जेणेकरून ज्यावेळेस गरज असेल त्याला आपण वापरू शकतो, राईट. तर हे 3 नाव लक्षात घ्या, पुन्हा पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर, राईट. चलो. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता बघा, पूछना, आपण नाही म्हणत का विचारा, तसं पूछना असं काहीतरी करता येईल. की पूछ कोणाला असते, तर प्राण्यांना असते पूछ, बरोबर का. प्राण्यांना पूछ असते म्हणजे शिपटे असते, तर तुम्ही तसं पूछना असं करू शकता. म्हणजे पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर, पूछना. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आता राज्यामधील 34 जिल्हा कृत्रिम रेतन केंद्रामार्फत पशुवैद्यकीय संस्थांना वाटप केले जातात, राईट. तर ह्या या ठिकाणी आपण विर्याणया तयार करतो, आणि मग तिथून ते कुठे डिस्ट्रीब्यूट केले जातात, तर 34 असे जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र आहे, त्यांच्या मार्फत पशुवैद्यकीय संस्थांना वाटप केले जातात, राईट. अशा प्रकारचं तुम्हाला टॉप टू बॉटम त्या अप्रोच त्या ठिकाणी दिसेल. नंतर राष्ट्रीय गोकुळ अभियान, हे खूप महत्वाचं अभियान आहे, लक्षात ठेवा. आपण ऑलरेडी आपल्या बुकमध्ये कव्हर केलंय. तर 2014-15 पासून आपण काय केलेलं आहे, तर राष्ट्रीय गोकुळ मिशन राबवते, लक्षात ठेवा. आणि त्याचा मेन उद्देश काय, तर पशूंच्या ज्या प्रजाती आहेत त्यांना सुधारणा करायची, त्यांचं दुग्ध उत्पादन वाढवायचं, त्यांची उत्पादकता वाढवायची. तर या ओव्हरऑल पर्पजसाठी आपण अशा प्रकारचं मिशन 2014-15 पासून राबवत आहोत. आणि मग जसं तुम्हाला वर सांगितलं की नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काय केलं आपण, वीर्य गोठून ठेवलेलं आहे त्यांचं, राईट. तसंच त्याचबरोबर आपण काय केलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर सह साकूड, बीड मधील साकूड या ठिकाणी पशु पैदास प्रक्षेत्र प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि बीड याच्यामधील साकूड, हे तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या ठिकाणी आपण कशाला मंजुरी दिलेली आहे, तर पशुक्षेत्र प्रक्षेत्र प्रकल्प,
राईट. तर तुम्ही छबी लक्षात ठेवू शकता. छबी 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 म्हणजे माहित असेल तुम्हाला, एखाद्याची छबी आपण पाहत असतो, बरोबर का. तर छबीहून लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर आणि बीड असं तुम्ही काहीतरी करू शकता. त्याच्यानंतर आता हा राष्ट्रीय गोकुळ अभियानाचा थोडाफार ओव्हरऑल तपशील दिलाय. एवढं काही डिटेल गरजेचं नाही, फक्त तुम्हाला माहित पाहिजे की त्याच्यामध्ये मैत्री मैत्री नावाचं एक त्या ठिकाणी टूल वापरलं जातं. तर ते टूल त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. हे ऑलरेडी आपण बुकमध्ये कव्हर केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळं काही सांगत नाही. तर हे काही काही याच्यामध्ये तुम्हाला विचारू शकतात की मैत्री कुठल्या अभियानाच्या अंतर्गत येत आहे. तर ते इंडस्ट्रीमधला मैत्री प्लॅटफॉर्म वेगळा आहे बरं का. तो वन स्टॉप वन आपण म्हणतो ना की सिंगल विंडोवाला, तो उद्योगांसाठी असलेला मैत्री प्लॅटफॉर्म वेगळा. आणि पशुधनामध्ये लक्षात घ्या, म्हणजे लाईफस्टॉक फार्मिंग मध्ये आपला जो मैत्री नावाचा प्लॅटफॉर्म आहे ना, तो वेगळा आहे. राईट. त्यानंतर गोठीत रेत मात्रा प्रयोगशाळा कुठे तर नागपूर या ठिकाणी. जर तुम्हाला विचारलं माहिती पेपरमध्ये, गोठीत रेत मात्रा प्रयोगशाळा नागपूरला आहे, पुण्याला आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे. राईट. आणि आत्ताच आपण वर पाहिलं बघा पूछना नावाचं, पूछना आपण याला ट्रिक बनवली होती. आणि बीड या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर पशुपैदास प्रक्षेत्र साकोड या ठिकाणी स्थापना केलेलं आहे बीड या ठिकाणी. नंतर पुढे राष्ट्रीय पशुधन अभियान आपण पाहत होतो मागाची महत्वाची माहिती की 14-15 पासून काय केलेलं आहे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधील जे आहेत राईट, त्या लोकांना मेंढ्या, शेळ्या, कुक्कुट, डुक्कर, पशुधन विमा, पशुखाद्य, वैरण विकास, कौशल्य विकास, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि पशुसंवर्धन विस्तार या संबंधी जे काही योजना आहेत सगळ्या एकत्र केल्या आणि एकच अभियान चालू केलं, ते म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान. कारण आधीच्या स्कीम खूप वेगवेगळ्या होत्या आणि त्याच्यामध्ये खूप डुप्लिकेशन यायचं, कोऑर्डिनेशन करणं पॉसिबल होत नव्हतं. आणि सगळ्यांचा विचार करून मग सरकारने एकच स्कीम बनवली, ते म्हणजे राष्ट्रीय पशुधन अभियान. राईट. आणि मग 2021-22 पासून आपल्याला पुन्हा पुनर्रचित केलेलं लक्षात घ्या. राईट. हे अभियान सुधारित आणि पुनर्रचित केले 21-22 पासून. ठीक आहे. आता त्या नवीन सुधारित अभियानाचं उद्दिष्ट काय, तर रोजगार निर्मिती करायची. त्याच्यानंतर उद्योजकता विकास म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर ॲनिमलची जी आहे ना प्रॉडक्टिव्हिटी वाढवायची. म्हणजे काय, समजा एखादी गाय 5 लिटर दूध देत असेल, त्याची प्रोडक्टिव्हिटी वाढवून तिला 10 लिटर दूध द्यायला लावायचं. तर ऑब्व्हियसली काही एका दिवसात पॉसिबल नाही ते, त्याला तसा चारा भेटला पाहिजे, तशी त्याची निगा राखली गेली पाहिजे. आणि असंघटित क्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या उत्पादनांना विक्री करता संघटित क्षेत्राशी जोडणे. आता ह्या क्षेत्रामध्ये जे विक्रीला उत्पादन येतात, जसं की दूध असेल, त्यांचा दुधाचे पदार्थ असतील, राईट, असे जे काही वेगवेगळे पदार्थ असतात, हे जे तुम्ही जर फॉर्मल सेक्टरशी जोडले तर त्यांना एक चांगलं इन्कम भेटू शकतं. त्याच्यानंतर पुनर्रचित राष्ट्रीय पशुधन अभियान जे आहे, राईट, तर त्याचे अजून काही सब पार्ट्स आहेत, म्हणजे अजून काही सबमिशन आहेत. तर सबमिशन कुठले, तर पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास हा एक सबमिशन आहे. नंतर पशुखाद्य व वैरण विकास हे एक सबमिशन आहे. आणि नाविन्यपूर्ण योजना व विस्तार असं 3 उपअभियान लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं तर 3 उपअभियान पाठ करून ठेवा. कुठले कुठले, पशुधन व कुक्कुट प्रजाती विकास, पशुखाद्य व वैरण विकास आणि नाविन्यपूर्ण योजना. राईट. म्हणजे अगोदर पशु पकडायचे, नंतर त्यांचं खाद्य पकडायचं आणि मग त्यांचा नवीन योजना, असं तुम्ही करू शकता शॉर्टमध्ये, लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे पशुधन विमा योजना. आता प्राणी आपल्याला माहिती आहे, तर उद्या त्यांना काय आजार झाला, काही नैसर्गिक आघात झाला, काय ऍक्सिडेंट झाला, याच्यामुळे प्राण्यांची डेथ होते आणि मग त्या मालकाला खूप मोठा लॉस सहन करावा लागतो. कारण का, तर त्याचं पूर्ण जीवन त्या प्राण्यावर अवलंबून असतं. राईट. कारण आपल्याला माहिती शेती कधी साथ देईल गॅरंटी नाही, पण पशु साथ देतात. कारण का, त्याचं दूध वगैरे असेल ते विकून पैसे भेटू शकतो. राईट. ह्या सगळ्या शेतीला त्यांना बैल वगैरे लागतात. त्याच्यानंतर आजकाल आपल्याला माहिती आहे बैलगाडा शर्यती असतात, त्याच्यामध्ये त्यांना पैसा भेटू शकतो. या सगळ्या कारणांचा विचार करून पशुधन विमा योजना आणलेली आहे. तर महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळामार्फत ही स्कीम कधीपासून राबवते आपण, तर 6-7 पासून राबवली जाते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि याचा मेन उद्देश काय, तर नैसर्गिक आपत्ती, ऍक्सिडेंट, जे काही रोगामुळे मृत्यू होते त्याच्या पशुधारकांना त्यांना संरक्षण द्यायचंय, म्हणजे विमा प्रोव्हाइड करायचा आहे. नंतर पुढची स्कीम आहे म्हणजे राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम. बरोबर. तर रोगराई तुम्हाला दूर करायची, तर 2024 पर्यंत लाळ्या खुरकत आणि ब्रुसेलोसिस, राईट, लाळ्या खुरकत म्हणजे काय, फूट अँड माउथ डिसीज, त्याला FMD मध्ये शॉर्टकटमध्ये फूट अँड माउथ डिसीज, हे तुम्ही ऑलरेडी सायन्समध्ये शिकला असाल. राईट. तर फूट अँड माउथ डिसीज आणि ब्रुसेलॉसिस, तर ब्रुसेलामुळे होणारा हा रोग आहे ब्रुसेलॉसिस, आणि फूट अँड माउथ डिसीज हा देखील रोग होतो. तर हे 24-25 पर्यंत ह्या रोगाचं प्रभावी नियंत्रण करायचं आणि 29-30 पर्यंत संपूर्ण निर्मूलन करायचं. ठीक आहे. टार्गेट बघा 2 आहेत, नियंत्रण करणं वेगळं आणि निर्मूलन करणं वेगळं, लक्षात घ्या. नियंत्रणमध्ये आपण कंट्रोल करतोय, त्याला जास्त स्प्रेड होऊन देत नाही. आणि निर्मूलनमध्ये आपण काय करतोय, पूर्णपणे त्याला इरॅडिकेट करतोय. राईट.
गंभीर त्याला नष्टच करतो, लक्षात घ्या, झिरोच करतो त्याला. हे आपण टार्गेट ठेवले 24, 25 आणि 29, 30. आणि मग 19, 20 पासून हे काय करतो आहोत आपण, अशा प्रकारचा प्रोग्राम राबवते. म्हणजे 19, 20 पासून हा प्रोग्राम राबवते आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, ते 2 टार्गेट ठेवलेत. म्हणजे बघा 2000, वाटलंच तर मी इथं लिहितो की 2019, 20चा कार्यक्रम हा आपण टार्गेट ठेवले की 2024, 25 एक टार्गेट ठेवले नियंत्रणवालं, आणि दुसरे 2029, 30 असे 2 टार्गेट ठेवले त्याच्यामध्ये. तर हे 2 लक्षात ठेवा की 2019 पासून हे राज्यात आपण राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम राबवतोय. त्यामार्फत आपण हे 2 वेगवेगळे उद्देश ठेवलेले आहेत. तर हे सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, आता 23-24 पासून आपण ही योजना राबवतोय. आपण कधीपासून, 23-24 पासून. आणि याच्या मार्फत काय केलं होतं, तर राज्यामधील जे 34 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गोवर्धन गोवंश केंद्र स्थापन करण्यासाठी आपण प्रस्ताव मांडलेला आहे. याचा मेन उद्देश काय, तर दुधाचं उत्पादन वाढवायचं, शेतीची कामं, पशुपैदास ओझे वाहनं यासारखी गोष्टी करण्यासाठी उपयुक्त नसलेले जे काही गाई बैल असतील त्यांची काळजी घ्यायची. कारण बघा आजकाल माहिती आहे, एखादी गाय दूध देणं बंद झालं, लोक विकून टाकतात. बैल बिचारा जर त्याचं वय निघून गेलं, म्हणजे तो तरुण पण निघून गेलं, पण ते काही जास्त काम करत नाही, मग लोक त्यांना काय करतात, एकतर कसाय खाण्यामध्ये देणे किंवा विकून टाकणे असं होऊ शकतं. मग अशा म्हणतो ना आपण रिटायर्ड झालेल्या पशूंचं काय केलं जातं, काळजी घेण्याचं काम कोण करतंय, गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना 34 जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला कळून जाईल. इथे फक्त तुम्ही कॉमन सेन्स वापरा. जसं माणूस रिटायर्ड झाल्यानंतर त्याची कोण काळजी घेत नाही, तसं पक्ष्यांचं देखील, सॉरी, पशूंचं देखील तसं आहे. तर रिटायर्ड पर्सन तुम्ही लक्षात ठेवा, रिटायर्ड ॲनिमल्स असं काहीतरी तुम्ही ट्रिक बनवू शकता, रिटायर्ड ॲनिमल्स लक्षात ठेवायचं असेल तर. त्याच्यानंतर पुढचं आहे विदर्भ आणि मराठवाड्यामधील दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी विशेष प्रकल्प. आता विदर्भ मराठवाड्यामध्ये आपल्याला माहिती आहे तर सिंचन कमी आहे, जलसिंचन कमी असल्यामुळे शेतीचं प्रमाण कमी आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी लोकांना उपजीविकेसाठी पशुपालन एक महत्वाचा त्या ठिकाणी व्यवसाय आहे, बरोबर. मग अशा ठिकाणी जर आपल्याला चांगलं त्यांना हाताला काम द्यायचं असेल, कारण तिकडे इंडस्ट्री नाही आहेत, इंडस्ट्री नाही, मग लोक कशावर डिपेंड आहेत, तर शेतीवर. शेतीत पण पाणी कमी असतं, त्याच्यामुळे मग राहतो पर्याय पशुपालन, कारण पशुपालनाला एवढं काय पाणी लागत नाही, बरोबर. तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आणि मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत विदर्भ आणि मराठवाड्याच्या मधील 11 जिल्ह्यामध्ये, किती, 11 जिल्ह्यामध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी हा विशेष प्रकल्प सुरू केलाय. तर हे महत्वाचं पाठ करून 11 प्रकल्प आहेत, तर 11 जिल्ह्यात. त्याच्यामध्ये मग वैरणचा विकास करायचा, दर्जेदार पशुखाद्य पुरवायचं, पशुखाद्य पूरक आहार, त्याच्यामध्ये खनिज मिश्रण करायचं. त्याच्यानंतर दारामध्ये म्हणजे डोर स्टेप डिलिव्हरी, कशाची, कृत्रिम रेतन सेवा, लसीकरण, गोचिड आणि गोमाशांचे निर्मूलन, वंध्यत्व उपचार शिबिरे, अशा पशुवैद्यकीय सेवा त्याच्यामध्ये दिल्या जातात. तर तुम्हाला हे पाठ करायची गरज नाही, तुम्हाला हे वाचून कळून जाईल, राईट. हे कॉमन सेन्स आहे. तर तुम्ही लाईव्हस्टॉक फार्मिंग म्हणजे पशुधनाचा अभ्यास करत असाल, त्या गोष्टी त्याच्यामध्ये येणारच आहेत. तुम्हाला फॅक्ट कुठली लक्षात ठेवायची, तर 11 लक्षात घ्या, 11. ठीक आहे. नंतर पुढची स्कीम आहे ते म्हणजे पशुमंत्री चुकून बोललो, मुख्यमंत्री पशु स्वास्थ्य योजना. आता ग्रामीण भागामध्ये आपल्याला माहिती आहे की लोकांना पशूंचं काळजी घेण्यासाठी पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध नसतात. मग अशा अतिदुर्गम डोंगराळ आदिवासी भागामध्ये अशा सेवा उपलब्ध करून द्यायच्यात. कशा करून द्यायच्या, तर फिरते, लक्षात घ्या, फिरते पशुवैद्यकीय दवाखाने स्थापित करणं हा याचा मुख्य उद्देश आहे. कारण का, एका ठिकाणी करायला खूप वेळ लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर लागेल, आणि एका ठिकाणी ठेवून करायचं नाही ना. जर फिरते असेल ना, तर गरजेनुसार लोकांना त्याचा फायदा होतो. तुम्ही मग असं असं फिरते ATM पाहिले असेल, फिरते टॉयलेट पाहिले असेल, त्याचा फायदा होतो की ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी आपण तो नेऊ शकतो. आणि याच्यामध्ये मग प्रतिबंधात्मक लसीकरण काय आहे, कृत्रिम रेतन, पशूंचा आहार, त्यांचे आरोग्य, अशा सगळ्यांची माहिती ह्यामार्फत दिली जाते. पशु स्वास्थ्य योजना या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, हे एक प्रकारचं फिरतंय, म्हणजे मोबाईल आहे, लक्षात घ्या, फिरतं म्हणजे काय, मोबाईल फिरतंय, लक्षात घ्या, मोबाईल. तर पुढचं आहे वैरण विकास योजना. वैरण विकास योजना त्याच्यामध्ये काय, पशुखाद्य खूप महत्वाचं आहे. जर त्यांना जर चांगलं खाद्य भेटलं तर ते चांगलं दूध देतील, चांगलं त्यांचं मांस डेव्हलप होईल. त्यामुळे हे खूप महत्वाचं फॅक्टर आहे. मग त्यासाठी आपण ही स्कीम राबवलेली आहे. नंतर पुढचे राजे यशवंत होळकर, राईट, राजे यशवंत होळकर महामेश योजना. याच्यामध्ये काय केलं जातं, तर मेंढ्या दिल्या जातात. आता लक्षात घ्या, होळकर आपल्याला माहिती आहे, होळकर कोण होते, तर जमातीने धनगर मानले जातात, बरोबर. तर मग भटक्या जमाती प्रवर्गातील लोकांना मेंढी पालनासाठी प्रोत्साहन देणे, यासाठी आपण राजे यशवंत होळकर महामेश योजना याचा उद्देश आहे. आणि मेंढीचे गट किती दिले जातात त्याच्यामध्ये फ्रीमध्ये, तर 20 मादी आणि 1 नर असं तुम्हाला दिलं जातं. म्हणजे काय,
एक नर असतो आणि 20 मादे असतात, जेणेकरून ते पुढे जाऊन त्याच्यामध्ये प्रजनन होऊन त्याच्यामध्ये अजून मल्टिप्लिकेशन होऊ शकतो. राईट, हे तर करायचंच आहे. त्याचबरोबर पशुपालनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, संतुलित खाद्य उपलब्ध करून द्यायचं. यासाठी 75% अनुदान भेटतं, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि बाकी मग हिरवा चारा वगैरे जे काय असेल ते म्हणजे चारा बेरा जे म्हणतो ना आपण, त्यासाठी 50% अनुदान. तर दोन गोष्टी आहेत की त्यांना हे तुम्हाला खरेदी करायचं ना, एक नर आणि 20 मादी हे खरेदी करायची. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. त्या सगळ्यांसाठी तुम्हाला 75% अनुदान भेटतं, फ्रीमध्ये नाही भेटत, ते 75% अनुदान भेटतं. आणि राहिलेल्या गोष्टीसाठी म्हणजे काय, कुट्टी केलेल्या हिरव्या सालाचे घास बनवायचे. राईट, ते घास बनवण्यासाठी एक घासडी बांधण्याचे यंत्र खरेदी करावं लागतं त्यांना, लक्षात ठेवा. राईट, त्याच्यानंतर पशुखाद्य कारखाने उभारायचे, यासाठी त्यांना 50% अनुदान दिलं जाते. म्हणजे एवढ्या प्रकारचं अनुदान त्यांना भेटू शकतं, फ्रीमध्ये नाही भेटत, तर 75% आणि 50% अनुदान त्या ठिकाणी भेटतं. तरी ही होती तुमची राजे यशवंत होळकर महामेश योजना. त्यानंतर पुढचं हे कॉमन सेन्स आहे, तुम्ही हे निवांत वाचू शकता, लॉजिकल स्टेटमेंट आहे. नंतर पुढचं आहे कुक्कुट विकास. आता बघा, कुक्कुट विकास आपल्याला माहिती आहे, जे काही कोंबड्या वगैरे असतील तर त्यांचा आपल्याला विकास करायचा आहे. विकास करायचा म्हणजे आपल्याला ऍक्च्युली माणसासाठी विकास करायचा, त्यांचा नाही विकास करायचा. तर त्यांना डेव्हलप करून माणसाच्या फायद्याच्या गोष्टी, जसं की त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे, त्यांना आपल्याला माहिती आहे लोकांना अंडी लागतात, मांस लागतंय, हे सगळं उपलब्ध करून द्यायचे. म्हणून आपण कुक्कुट विकासासाठी देखील प्रयत्न केलेले आहेत. तर बघा, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे या ठिकाणी आपण मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राची स्थापना केलेली आहे. तर बघा तुम्हाला मी पुष्ण सांगितलेलं होतं. पुष्ण हे कशासाठी होतं, तर कृत्रिम रेतन नळ्या तयार ठिकाणी केल्या जातात, वीर्याच्या नळ्या त्या ठिकाणी गोठून ठेवल्या जातात. तर पुष्ण होतं त्या ठिकाणी. या ठिकाणी आले काय, फक्त कोल्हा आलाय, बरोबर का. आपण काय करूया, कोल्हा टाकू. कोल्ह्याची शेपूट तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही कोल्हा पुष्ण करा, कोल्ह्याची शेपूट कोल्हा पुष्ण. राईट, तर असं तुम्ही काहीतरी करू शकता, कोल्हा पुष्ण वगैरे. तर याच्यामध्ये उद्देश काय असतो, की सुधारित जातीची कुक्कुट पिल्ले पुरवायची, तलंग आणि उबवणुकीची अंडी उत्पादन करायची, शेतकऱ्यांना शासन मान्यताने या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या. नंतर वेगवेगळ्या ज्या कुक्कुटपालन योजना आहेत त्यांच्या अंतर्गत लाभार्थींना सुधारित जातीची एक दिवसीय कुक्कुट पिल्ले, अंडी, नर मादी पक्ष्यांचे व तलंगाचे वाटप करायची व्यवस्था करायची. तसंच ग्रामीण भागामध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी त्यांना सुधारित जातींच्या पक्ष्यांचा पुरवठा करायचा. शेतकरी, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार युवक, विद्यार्थी सगळ्यांना ट्रेनिंग द्यायचं. त्याच्यानंतर बाकी जे आहेत शेतकऱ्यांना टेक्निकल ऍडवाइस द्यायचा, म्हणजे काय तांत्रिक सल्ला द्यायचा आणि त्यांना प्रोत्साहित करायचं. म्हणजे हे तुम्हाला सगळं कॉमन सेन्स शिकवून जाईल. हे काय पाठ करत बसू नका, तुम्हाला एकदा वाचलं ना ते लक्षात राहून जाईल. याला काय फॅक्च्युअल डेटा पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, तर हे तुम्हाला वाचूनच कळून जातील त्या गोष्टी. त्याच्यानंतर पुढचं स्वयंप्रकल्प बघा. आता राज्यामध्ये जे आहे, तर राज्यामध्ये 16 आदिवासी जिल्ह्यामध्ये अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडीतील मुलांच्या आहारात समावेश करण्यासाठी अंड्यांचा पुरवठा करणे व रोजगार निर्मिती करणे, यासाठी स्वयंरोजगार निर्मिती करणे, यासाठी 17-18 पासून हा प्रकल्प आपण राबवतोय. तर 17-18 लक्षात घ्या, 17-18 असं लक्षात घ्या. 17 साली तुम्हाला खतरा निर्माण झाला, मग तुम्ही काय केला, स्वतःचा बचाव केला, असं काहीतरी करता येईल. खतरा झाला, तुम्ही मग स्वयंपूर्ण झाले बा, असं काहीतरी तुम्हाला करता येईल. हे ट्रिक आहे बरं का, हे तर तुम्ही फॅक्च्युअली डेटा पाठ नाही करता खतरा मित्रा, तेच तुम्हाला ट्रिक सांगितली मी. तर 17-18 पासून आपण स्वयंप्रकल्प राबवतोय आणि या मार्फत मग लाभार्थ्यांना आपण काय करतोय, तर 4 आठवडे वयाची, किती, 4 आठवडे वयासाठी 45 कुक्कुट पक्षी वाटप करण्यासाठी 104 पक्षी संगोपन केंद्राची स्थापना करणे, हा याचा उद्देश आहे. काय सांगितलं मी, 104 पक्षी संगोपन केंद्र स्थापन करायचे. आता हे पक्षी संगोपन केंद्र काय करणार, तर 4 आठवडे वयाची 45 कुक्कुट पक्षी तुम्हाला वाटप करणार. कोणाला, तर अनुसूचित क्षेत्राला. लक्षात घ्या, अंगणवाडी क्षेत्रामधील जे मुलं आहेत ना, त्यांना आपल्याला काय करायचे, पोषण आहार द्यायचे. तर अंडे दिले ते त्यांच्या पोषण आहारामध्ये भर पडू शकते. तसे 16 आदिवासी जिल्हे तुम्हाला त्या ठिकाणी पकडायचे. राईट, मग या ठिकाणी काय असतं, की 45 पक्ष्यांचे गट घरगुती पद्धतीने उभवून 100 पक्षापर्यंत वाढवायचे. म्हणजे 45 पक्षी ना, मग त्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे प्रजनन होऊन होऊन ते 100 पक्षापर्यंत जातील. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी काय होऊ शकतं, त्यांना रोजगार उपलब्ध होईल. त्यांची अंडी भेटली की मग काय होईल, अंगणवाडीमधील बालकांना ते अंडे आपण प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून त्या अंगणवाडीच्या बालकांना एक न्यूट्रिएंट भेटू शकतो, लक्षात ठेवा महत्वाचं. आणि अशा प्रकारे 2022-30 पर्यंत 100 पक्षी संगोपन केंद्राची स्थापना करण्यात आलेली. 104 पैकी किती झालेत, तर 100 एवढे स्थापना झालेली आहे.
ठीक आहे. तर स्वयंप्रकल्प आला लक्षात सगळ्यांना, तर तुम्ही अंडी लक्षात ठेवा. राईट. आपण बघा, तुम्हाला भूक कधी लागली, तुम्ही काय म्हणता, चला आपण आज अंडी उकडून खाऊ. म्हणजे काय, तुम्हाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा आहे, तुमच्याकडे बनवायला पण काही नाही, सिंपल आपल्याकडे काय अंड, राईट, बॉईल करायचं, झालं अंड्याचं काम. मीठ मसाला लावून खाऊ शकता, त्याला मसाला नाही लावायचा, तुम्ही नॉर्मल देखील खाऊ शकता. आणि तुम्ही तर ऐकलं असाल, पहिले लोक तर कच्चेच अंडे खातात. ठीक आहे, कारण त्यात न्यूट्रिएंट खूप जास्त असतं, त्यांचं म्हणणं असतं. तर असं, तर जे तुम्हाला सांगायचं होतं मला स्वयंप्रकल्प, पुढचा आहे ते म्हणजे पशुपालक शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड योजना. आता आपण क्रेडिट कार्ड योजना पाहतो की शेतकऱ्यांना पिकांसाठी, अजून वेगळ्या कारणासाठी त्यांना कर्ज घ्यावं लागतं. पण पशुपालनासाठी देखील कर्ज लागतं ना, तर त्यांना खाद्य वगैरे लागतं की नाही, बरोबर. मग असं त्यांना मग खाद्य आणणारकडून, मग त्यासाठी शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी ही स्कीम आणलेली आहे. कुठली, तर त्यांना अल्प मुदतीचं कर्ज देण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना आणलेली आहे. म्हणजे थोडक्यात ती आधीची स्कीम आहे, फक्त त्याच्यामध्ये पशुपालन हा आपण मुद्दा नंतर ऍड केलाय. तर आतापर्यंत 2024 पर्यंत, मार्च 2024 पर्यंत जवळपास सर्वच किती, 42,400 किसान क्रेडिट कार्ड पात्र पशुपालक शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, 42,000, सॉरी 82,400. कधी कधी माझ्या तोंडून शब्द चुकून येतो, तुम्ही तेवढं फक्त मॅनेज करून घ्या. आता काही प्रमुख पशुधन उत्पादने आपण पाहूया. तर बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दूध. सगळ्यांना दूध लागतं, चहा लागतोय, बरोबर. चिकन तर आपण काही डेली खात नाही, पण चहा तर सगळ्यांना लागतोच. त्याच्यामुळे त्या अंगाने जर विचार केला तर बघा, 2022-23 मध्ये राज्य हे मांस उत्पादनामध्ये तिसऱ्या क्रमांकावर होते. किती, तिसऱ्या क्रमांकावर होतं, लक्षात घ्या. आणि हिस्सा किती होता आपला, 11.5%. दूध उत्पादनामध्ये आपला किती क्रमांक आहे, 6वा क्रमांक आहे, राईट. तर हे कंपॅरिझन करून लक्षात घ्या. मांस मध्ये म्हटलं तर तिसरा, आणि दुधामध्ये म्हटलं तर 6वा. लक्षात ठेवा किती बघा, 36चा आकडा. असं लक्षात घ्या की तुमचा आणि प्राण्याचा 36चा आकडा आहे. मग तुम्ही त्याचं दूध पण पित नाही आणि मांस पण खात नाही. 36चा आकडा असं तुम्ही करा, तुम्हाला प्राणी खूप डेंजर वाटतात, मग तुम्ही त्याचं दूध पण पित नाही, राईट, आणि मांस पण खात नाही. फक्त एवढंच कन्फ्युज करू नका की तिसरा आकडा जो आहे ना तो मांसचा आहे, आणि 6वा आकडा जो दुधाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं. आता आपल्याकडं दरडोई उत्पन्न बघा किती, सॉरी, दरडोई उपलब्धता किती आहे. दरडोई उपलब्धता किती आहे आपल्याकडे, कशाची, तर प्रतिदिन दरडोई 459 ग्रॅम उपलब्धतेनुसार तुलनेत राज्यातील दुधाची दरडोई उपलब्धता किती आहे, तर एक सेकंद, मी काय बोललो, हा, तर राष्ट्रीय स्तरावर किती आहे, 459 ग्रॅम, आणि महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर 329 ग्रॅम, बरोबर का. तर प्रत्येक व्यक्तीला दर दिवशी, प्रत्येक दिवशी राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण भारतामध्ये 459 ग्रॅम एवढं दूध उपलब्ध होतं. पण तेच महाराष्ट्रामध्ये किती होतं, 329 ग्रॅम उपलब्ध होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर अंडी उत्पादनामध्ये बघा, अंडी उत्पादनामध्ये राज्याचा 7वा क्रमांक लागतोय. किती, 7वा क्रमांक लागतोय. ठीक आहे, 7वा क्रमांक झाला. त्याच्यानंतर पुढचं आहे, राष्ट्रीय स्तरावर प्रति वर्षी दरडोई अंडी उपलब्धता किती आहे, तर 101 आहे. पण ते महाराष्ट्रामध्ये कमी, लक्षात ठेवा किती, महाराष्ट्रामध्ये 59 आहे. एवढीच अंडी तुम्हाला खायला भेटतात. तर ह्या गोष्टी कंपॅरिझिटिव्ह तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर या ठिकाणी 7 आकडा ऍड करून द्या, राईट. तर 36चा आकडा होता आणि त्याच्यामध्ये 7 नंतर ऍड करा वाटलं असं तुम्ही. चलो, यानंतर कंपॅरिझन तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी बघा चार्ट दिलेला आहे ऑलरेडी. दुधाची दरडोई उपलब्धता, तर देशामध्ये किती आहे, 459, महाराष्ट्रामध्ये किती, 319. आणि या ठिकाणी मग दरडोई अंडी उपलब्धता देशामध्ये किती आहे, 101, महाराष्ट्रामध्ये किती आहे, 59. ठीक आहे. आणि दरडोई मांस उपलब्धतेमध्ये जर आपण विचार केला तर भारतामध्ये किती आहे, भारतामध्ये 7.1, तेच महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर 8.9 आहे. किती, किलोग्रॅम पर इयर, राईट. म्हणजे वर्षभरामध्ये एक माणूस महाराष्ट्रामध्ये किती चिकन खातो, सॉरी चिकन मांस खातो, तर महाराष्ट्रामध्ये खातो 8.9 किलो, आणि भारतामध्ये खातो 7.1 किलो. तर हे देखील तुम्ही कंपॅरेटिव्हली लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढचं घ्या. पुढचं काय, आता हा काय चार्ट एवढा महत्वाचा नाही. निवडक राज्यामधून मिळणारे उत्पादन, हे मांस वगैरे उत्पादन एवढे डिटेलमध्ये काही तुम्हाला एक्झाम मध्ये प्रश्न विचारत नाही. नंतर पुढचं आहे दुग्ध विकास. आता दुग्ध विकास बघा, दुग्ध विकास मध्ये आपल्याला, आपण वर पाहिलं की सगळं मांस वगैरे, आता आपण पाहिलं दुग्ध. तर पोषण मूल्याचं स्तर उंचावण्याबरोबर आपल्याला
काय करायचं, लोकांना अतिरिक्त रोजगार द्यायचा. पहिली गोष्ट म्हणजे लोकांना पोषण द्यायचं दुधाच्या माध्यमातून. दुसरी गोष्ट म्हणजे रोजगार देखील देणं गरजेचं आहे. मग त्या माध्यमातून आपण दुधाचा विकास करतो. आता दूध उत्पादन आणि दुधाची दरडोई उपलब्धता बघा. तर उत्पादन किती आहे भारताचं आणि राज्याचं? तर 22-23 आकडेवारी आपल्याला उपलब्ध आहे. तर त्यानुसार राज्यामध्ये होते 150 लाख मेट्रिक टन. किती? 150 लाख मेट्रिक टन. आणि तेच भारतामध्ये किती आहे? जवळपास 2305.77 लाख मेट्रिक टन. 150 आणि जवळपास 2305 लाख मेट्रिक टन. आता दुधाची उपलब्धता ऑलरेडी आपण वर पाहिली. देशामध्ये 459 ग्रॅम दरडोई उपलब्धता आणि महाराष्ट्रामध्ये 329 ग्रॅम. हे आकडे पाठवण्यावर का खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर विभागनिहाय दूध उत्पादन. आता विभागानुसार जर विचार केला तर बघा सगळ्यात जास्त उत्पादन कुठं होते तुम्हाला कुठं आयडिया लागते? तर 22-23 आकडेवारीनुसार कोकणामध्ये 4.68, नाशिकमध्ये 41.51, पुण्यामध्ये 68.59. आता पुणे विभागामध्ये सगळ्यात जास्त आहे. पुणे विभागामध्ये सगळ्यात जास्त, कारण का पश्चिम महाराष्ट्राकडं चाऱ्याची कमी नाही, एकदम पाऊस पण भरपूर आहे, त्याच्यामुळे चाऱ्याची कमी नसल्यामुळे त्याच्या दुसरी गोष्ट आरोग्याच्या सोयी उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या कारणामुळे पुण्याचा पहिला क्रमांक आहे. दुसरा क्रमांक कोणाचा? नाशिकचा. तिसरा कोणाचा? छत्रपती संभाजीनगर. चौथा आहे अमरावती, सॉरी अमरावती नाही तर नागपूर. पाचवा आहे अमरावती आणि सहावा आहे कोकण. ठीक आहे, तर पहिला क्रमांक कोणी? पुणे. लक्षात ठेवा दूध विभागनिहाय दूध उत्पादनामध्ये. नंतर पुढचं आहे दुधाची दरडोई उपलब्धता. आता ओव्हरऑल आपण भारताचं कंपॅरिझन केलं तर सगळ्यात मध्ये भारतामध्ये उत्पादन कोणाचं जास्त नाही, दरडोई उपलब्धता कोणाची बघा. पंजाबमध्ये सगळ्यात जास्त काय होते उपलब्धता आहे 1283. कारण का? एक तर प्रोडक्शन जास्त आहे, लोकसंख्या कमी आहे कम्पॅरेटिव्हली. आणि त्यामुळे काय होतं ना, सगळ्यात जास्त म्हणजे 1283 हा खूप मोठा आकडा झाला. एवढं त्या ठिकाणी ग्रॅम दरडोई उपलब्धता आहे. दरडोई उपलब्धता डेली बरं का, वर्षाची नाही. दिवसाला त्यांच्याकडे 1.2 म्हणजे 1.2 ग्रॅम एवढं त्यांच्याकडं, 1.2 ग्रॅम नाही सॉरी, 1283 ग्राम एवढं दूध उपलब्ध होतं पर मानसी, म्हणजे काय? पर हेड. आणि हेच जर आपण उत्पादनाच्या बाबतीत विचार केला तर युपी मध्ये सगळ्यात जास्त उत्पादन आहे लाख मेट्रिक टन मध्ये. किती आहे युपी मध्ये? तर 362 लाख मेट्रिक टन आहे. दुसरा क्रमांक लागतोय त्यांच्याकडे कोणाचा? तर 300च्या खाली दुसरा कुठला आकडा आहे? तर 333 बऱ्यापैकी दिसतोय. राईट. तर राजस्थानचा दुसरा आकडा आहे, कारण का आपल्याला माहिती आहे तिकडं शेळ्या मेंढ्यांचं प्रमाण जास्त आहे. तर त्यामुळे राजस्थानचा दुसरा क्रमांक लागतो. आणि युपी मध्ये कसं आहे ना, गाय वगैरे म्हशी यांचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे पहिला क्रमांक त्यांचा लागतो. ठीक आहे. इथं दरोडेमध्ये उपलब्धतामध्ये पंजाब पहिल्या क्रमांकावर आहे आणि उत्पादनामध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. हे दोन वेगळे फॅक्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याकडे दररोज दूध संकलन किती होतं? तर जवळपास 41.5 लाख एवढं लाख लिटर आपल्याकडं डेली कलेक्शन आहे. कशाचं? दुधाचं. त्याच्यानंतर मत्स्य. आपण दूध पाहिलं, आपण मत्स्याकडे जाऊया. मच्छीमारी मध्ये काय काय डेव्हलपमेंट आपण केलेलं आहे आपण सगळ्या पाहून घेऊया. तर राज्याला आपल्याला माहिती आहे जिओग्राफीमध्ये आपण शिकत असतो की 720 किलोमीटरचा सागरी किनारा आहे आपल्याकडं. त्यापैकी मासेमारी करण्यासाठी किती आपल्या कामाचा आहे? तर तो फक्त 1.12 लाख चौरस किलोमीटर एवढा आपल्या कामाचा आहे. तो फक्त नाही झाला, खूप मोठा झाला. 1.12 लाख चौरस किलोमीटर एवढं आपलं सागरी मासेमारी योग्य क्षेत्र आहे. राईट. आणि ओव्हरऑल आपण जर विचार केला तर 173 एवढे मासेमारी केंद्र विकसित केलेत मासेमारीला डेव्हलप करण्यासाठी. किती? 173. राज्यामध्ये खाऱ्या पाणीमधील जास्त मासेमारी असेल का गोड्या पाण्यातील? तर कॉमन सेन्स वापरा, गोड्या पाण्यात. कारण का? तर आतमध्ये आपल्याला माहिती आहे नद्या नाले हे भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. राईट. आणि या ठिकाणी रिस्क देखील कमी असते. कारण करा बघा, कुणी मासे पकडायला गेला आणि तो बुडाला असा शक्यतो कमी होते. पण मच्छीमार बुडण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण का? एखाद्या लाट आली, बोट उलटली, अजून सुनामी वगैरे आली, वादळ आलं, बऱ्याचशा गोष्टीमुळे त्यांचं धोका तिकडे जास्त असतो मच्छीमारांना समुद्रामधल्या. पण गोड्या पाण्यामध्ये कसं आहे, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होतोय. राईट. जास्त काय ताण घ्यायची गरज नसते. म्हणजे काय? सिंपल लक्षात घ्या, गोड्या पाण्यातील मासे पकडणं. त्याच्यामुळे भले 2 पैसे कमी भेटतील, पण त्या ठिकाणी एक शाश्वत पद्धतीचं उत्पादन लोकांना भेटते. तर राज्यामध्ये 3.46 लाख हेक्टर क्षेत्र हे गोड्या पाण्यातील आहे आणि खाऱ्या पाण्यातील कमी आहे. किती? 0.17 लाख हेक्टर. त्यानंतर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. आता बघा, मत्स्य संपदा योजना प्रधानमंत्री ही स्कीम कशासाठी आणलेली आहे? तर केंद्र शासनाने मे 2020 मध्ये काय केलेली आहे? ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी सुरू केली 2020 मध्ये. तर मत्स्य उत्पादन वाढायचं आणि उत्पादकता वाढवायची. उत्पादन देखील वाढायचे, उत्पादक देखील वाढवायची. आणि त्याच्यामधली मेन म्हणजे तफावत दूर करायची. तसंच गुणवत्ता, तंत्रज्ञान
तसं बाकी मग पायाभूत सुविधा, व्यवस्थापन, मॉडर्नायझेशन, मूल्य साखळीचे सक्षमीकरण, राईट, भक्कम मत्स्य व्यवसाय व्यवस्थापन करणारा आणि मच्छीमारांचे कल्याण या सगळ्या गोष्टींचा विचार करून ही स्कीम राबवली, ते म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य योजना. ठीक आहे, तर 2 फॅक्ट पाठ करा. मे 2020 पासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी सुरू केलेली आहे. 20 पासून पुढचे 5 वर्ष. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बघा मत्स्य संपदा योजनेमध्ये सगळ्या गोष्टी दिल्यात, की एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता तुम्हाला एवढे डिटेलमध्ये विचारणार नाही, हा चार्ट विचारणार नाही शक्यतो. शक्यता नाहीच मी म्हणेल, की फक्त तिथेच तुम्हाला पाहायचं की मत्स्य संपदा योजनेमध्ये नेमकं काय काय असतं बुवा. राईट, मग थोडक्यात कोल्ड स्टोरेज असेल, मत्स्य खाद्य कारखाना असेल, अजून काही तलाव बांधकाम असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नंतर पुढचं बघा, मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धन योजना राबवण्यात येते. कशी पिंजरा पद्धत? तर या योजनेच्या सुरुवातीपासून डिसेंबर 2023 पर्यंत 97 जलसाठ्यामध्ये अशा भरपूर साठ्या पिंजऱ्यांना मंजुरी भेटली. किती? 97 जलसाठ्यामध्ये अशी मंजुरी भेटलेली आहे पिंजरा पद्धतीने. त्याच्यानंतर वन्यजीव संरक्षण कायदा आपल्याला माहिती आहे कधीचा आहे? 1972चा. तर यानुसार मच्छीमारांच्या जाळ्यात जे मोठे मोठे प्राणी सापडतात ना, किंवा मग असे एकदम एंडेंजर्ड प्राणी, जसं की एंडेंजर्ड म्हणजे काय, ज्यांना काही धोका आहे, जसं की व्हेल आहे, शार्क आहे, डॉल्फिन आहे, सागरी कासव, या सगळ्यांना आपण काय करतो, परत सोडून द्यायला सांगतो. आणि मग तुम्हाला परत सोडून दिलं तर आमचा लॉस आहे ना, तर तुम्हाला तशी नुकसान भरपाई देखील दिली जाते, लक्षात घ्या. तर जाळं कापून, कारण का जाळं कापलं तर काय होणार, मग त्या जाळ्याचं नुकसान होणार ना, मग ते जाळ्याची नुकसान भरपाई त्या मच्छीमारांना दिली जाते, लक्षात ठेवा. राईट, तर हे तुम्हाला कॉमन सेन्स कळून जाईल. फक्त कायदा 1972 एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मच्छीमारांकरता किसान क्रेडिट कार्ड. आता बघा, किसान क्रेडिट कार्ड फक्त शेतकऱ्यांसाठी नाही, पशुपालनासाठी नाही, तर तुम्हाला मच्छीमारांना देखील दिली जाते. तर याचा मेन उद्देश काय, तर मत्स्यपालन, कोळंबी पालन, मासेमारी यासाठी अल्पमुदतीचं कर्ज त्यांना प्रोव्हाइड करायचं. तर हे झालं. नंतर पुढे रेशीम उद्योग. तर सिल्क इंडस्ट्री खूप महत्वाची आपल्याकडे माहिती आहे. जुन्या काळी सिल्क इंडस्ट्री म्हणजे खूप भारतासाठी फेमस होतं, आपल्याला माहिती आहे. इव्हन इंग्रज देखील लोक पागल झाले होते आपलं सिल्क पाहून. राईट, तर ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करणं हे एक महत्वाचा फॅक्टर रोल प्ले करते. आणि मग राज्यामधील 34 जिल्ह्यामध्ये तुती रेशीम विकास कार्यक्रम राबवण्यात येतो. कुठला? तुती, लक्षात घ्या. तुतीच्या झाडावर रेशीम येतं ना, राईट. तुती रेशीम विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे 24 जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. तर तुती लागवडी खालील क्षेत्र किती आहे आपल्याकडे ओव्हरऑल, तर ते काय क्षेत्र वगैरे तुम्हाला विचारणार नाही ओव्हरऑल, ते काय पाठ करायची गरज नाहीये. नंतर पुढचं आहे टसर रेशीम विकास कार्यक्रमातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या ठिकाणी आपण राबवते. कुठला? टसर. टसर कुठे आहे? तर भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. राईट, असं काहीतरी करू शकता. याला बघा, BCG लस तुम्हाला माहिती, BCG असं काहीतरी करता येईल. BCG2 असं काहीतरी करा. भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली, गोंदिया. BCG असं काहीतरी ट्रिक करून लक्षात ठेवता येईल. आणि टसर रेशीम किड्यांच्या संवर्धनासाठी कुठले वृक्ष आवश्यक असतात, तर ऐन वृक्ष आणि अर्जुन वृक्ष यांच्या लागवडीखालील क्षेत्र, राईट, हे किती भारतात, सॉरी महाराष्ट्रामध्ये 18,866 हेक्टर आहे. राईट, तर ऐन आणि अर्जुन वृक्ष त्यासाठी लागतात, हे तुम्ही माहित असतं जनरल नॉलेज म्हणून. आणि हे पण 3 जिल्हे पाठ करून ठेवा. सर 3 नाही 4 आहेत. कुठले? भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया. नंतर आता वना. आता वने बघा आपल्याला किती प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर वनांचं बघा, मार्च 2023च्या मार्च 2023चा आपण जर विचार केला ओव्हरऑल, मार्च 2023च्या अखेर राज्याचे एकूण वन क्षेत्र 61,965 एवढं 44 किलोमीटर आहे. चौरस किलोमीटर आहे, 44 नाही, चौरस किलोमीटर. किती? राऊंड फिगर लक्षात ठेवा, 60,000. दिले आकड्यावरी पण मी राऊंड फिगर सांगतो, जवळपास 60,000 चौरस किलोमीटर एवढं आहे. आणि ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचे किती टक्के आहे, तर 20.1% लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता भारताचा वन स्थिती अहवाल म्हणजे आपल्याला माहिती की फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया जे आहे ना, तर फॉरेस्ट सर्वे काय करते, तर सर्वे रिलीज करते दर 2 वर्षांनी. नाही, स्टेटस ऑफ फॉरेस्ट नावाचा एक रिपोर्ट असतो त्यांचा, काय, भारताचा वन स्थिती अहवाल, लक्षात ठेवा. असा रिपोर्ट पब्लिश करतात दर 2 वर्षांनी. किती? दर 2 वर्षांनी. पहिला कधी आलता? 1987 ला आला होता. फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था आहे, ती काय करते, हा सर्वे रिलीज करते दर 2 वर्षांनी. पहिला आलता 1987 ला. तर यांच्यानुसार राज्याच्या वनाच्छादन किती आहे, 50,998 चौरस किलोमीटर.
किती 50,798 चौरस किलोमीटर आहे, राईट. आणि भारताचा वनस्थिती अहवाल 19 मध्ये नमूद केलेल्या वनाच्छादनाच्या तुलनेत 20 किलोमीटर वाढले. म्हणजे 19च्या तुलनेमध्ये 21 मध्ये किती वाढले, तर 20 चौरस किलोमीटर एवढं वनाच्छादन वाढलेलं आहे. नंतर आपल्याला एक महत्वाची पॉलिसी माहिती असेल, फॉरेस्ट पॉलिसी. कधी 1988च्या पॉलिसीनुसार तुमच्या भौगोलिक क्षेत्राच्या मिनिमम किती टक्के पाहिजे, तर 33% एवढं क्षेत्र तुमचं वनाने व्यापलेलं पाहिजे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. वनाच्छादनाचं प्रमाण किती पाहिजे, तर 33% पाहिजे. मग त्या तुलनेमध्ये आपले प्रमाण किती बघा, त्या तुलनेमध्ये आपलं वनच्छेदनाचं प्रमाण किती आहे, तर 16.5% आहे. सांगितलं किती, 33%. आपल्याकडे किती, 16.5%. आणि आपल्याकडं बाकी मग अति घनदाट वने आहेत, मध्य घनदाट वने आहेत आणि खुली वने आहेत. यापैकी सगळ्यात जास्त वाटा कोणाचा, तर खुली वनांचा आहे. हे जास्त महत्वाचं आणि वरच्या आकड्यावर जास्त महत्वाचे की सध्या क्षेत्रफळ किती आहे, त्याची टक्केवारी किती आहे, राईट. आणि 21 डेटा काय सांगतोय, 19 डेटा काय सांगतोय, 19 नंतर किती वाढले, ते जवळपास 20 चौरस किलोमीटरने वाढले. आणि 88 नुसार किती आपल्याकडे वनच्छेदन पाहिजे, तर 33%. त्याच्यानंतर हे आपल्याकडे वन परिमंडळानुसार आपण क्षेत्रीकरण केलं, वर्गीकरण केलंय. तर गडचिरोलीमध्ये लक्षात ठेवा, एकूण वनक्षेत्राची टक्केवारी सगळ्यात जास्त तुम्हाला भेटते. म्हणजे 100% आपण जर केली, सगळ्यात जास्त कुठे तुम्हाला प्रमाण, तर गडचिरोली या ठिकाणी दिसेल, राईट. म्हणजे 100%पैकी जवळपास 20.8% एवढं प्रमाण हे गडचिरोलीमध्ये, लक्षात ठेवा, संपूर्ण महाराष्ट्राच्या. आणि जर ओव्हरऑल जर आपण आकडेवारी पाहिली, ती देखील गडचिरोलीमध्ये आहे. म्हणजे ऍब्सोल्यूट नंबर जर आपण जर पाहिला, तर तो किती येतो तुम्हाला, 12,897 चौरस किलोमीटर एवढा तुम्हाला त्या ठिकाणी आकडा दिसतोय. तो त्या ठिकाणी देखील गडचिरोलीचा पहिला क्रमांक आहे. नंतर निवडक राज्यांचे वनाच्छादन. तर महाराष्ट्रात तुम्हाला सांगितलं मी किती, भौगोलिक क्षेत्राशी एकूण वनाच्छादनाची टक्केवारी किती, 16.5%. त्याच्यानंतर केरळचे बघा किती, केरळचे 54.7%. संपूर्ण भारताचे किती, 21.7%. तुम्हाला तिन्ही गोष्ट माहित पाहिजे. संपूर्ण भारताचे किती, 21.7%. महाराष्ट्राचे किती, 6.5%. आणि संपूर्ण भारतामध्ये कोणाची जास्त आहे, तर केरळ 54.7%. ठीक आहे. त्याच्यानंतर वनाच्छादन. तर वनाच्छादनामध्ये पाहून घ्या एकदा, आपल्याला काय करतो आपण वनाच्छादनमध्ये, तर वृक्षाच्छादन, वृक्ष 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 आपण पाहतोय. अभिलिखित वनक्षेत्राच्या बाहेरील 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेले वृक्ष, हे वृक्षावरण किंवा वृक्षाच्छादन होत. 1 हेक्टरपेक्षा कमी. पण तुम्ही नॉर्मल, तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो, समजा हे फॉरेस्ट आहे, तर फॉरेस्टमध्ये आपल्याला माहिती भरपूर सारे झाड आहेत, राईट. याला आपण फॉरेस्ट म्हणतो. पण ह्या फॉरेस्टच्या बाहेर देखील झाडं असतात ना, बरोबर का. इथे एखाद दोन झाडे, इथे एखाद दोन झाडे. तर हे सगळ्यांना देखील आपल्याला आपल्याला आपण ज्या सर्वे करतो ना, तो फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, तर यांना देखील काउंट करते. फक्त एवढंच की यांना याच्यामध्ये मिक्स करत नाही. तर हे प्रमाण वेगळं असतं, हे प्रमाण वेगळं असतं, बरोबर का. तर त्या अँगलला लक्षात ठेवा. तर हे आपण वृक्षाच्छादन म्हणतो. आपल्याला काय म्हणतो, याला आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवा, तुम्ही लक्षात सिंपल राहील, ट्री कव्हर म्हणतो आपण त्याला, ट्री कव्हर. दुसरं असतं फॉरेस्ट कव्हर. वन आच्छादन आणि वृक्षाच्छादन याच्यामध्ये फरक आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत असेल, त्यांना पुन्हा सांगतो, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॉरेस्ट कव्हरमध्ये ह्या अशा घनदाट जंगले वगैरे येतात, राईट. त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत. पण असं ज्या ठिकाणी जंगल म्हणतो आपण प्रॉपर, ते तुमचं फॉरेस्ट कव्हरमध्ये येतं. आणि असे जे ओपन ट्री असतात ना उघड्या जागेवर, ते तुमचं ट्री कव्हरमध्ये येतं, राईट. ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर राज्य बघा, देशात तसं प्रथम क्रमांकावर आहे वृक्ष म्हणजे ट्री कव्हरमध्ये. 2021च्या डेटानुसार महाराष्ट्र राज्य 12,108 चौरस किलोमीटर वृक्ष आच्छादनासह राज्य जे आहे ना आपलं, देशामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. खूप मोठी अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर वन्यजीव राष्ट्रीय उद्यान आणि बाकी मग अभयारण्य. तर देशामध्ये किती आहेत ते जास्त महत्वाचे ना, आपल्याला राष्ट्राच्या ऐवजी आपल्याला राज्य बघायचे. तर देशामध्ये नाही, तर बघा राज्यामध्ये 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, 6. 51 अभयारण्य आहेत, सँक्च्युरीज, आणि 27 हे संवर्धित राखीव क्षेत्र आहेत. 6 + 51 = 27. 6 नॅशनल पार्क, 51 काय तर सँक्च्युरीज, आणि 27 संवर्धित राखीव क्षेत्र आहेत, ठीक आहे. कन्झर्ड रिझर्व एरिया आपण असं काहीतरी तर म्हणू शकतो. तर 6, 51 आणि 27. आणि आपल्याला माहिती आहे टायगर सेन्सस आपण किती करतो, दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस करतो. भारतामधील वाघांची स्थितीचा रिपोर्ट आहे 2022चा. त्यानुसार राज्यामध्ये 444 वाघांची संख्या आहे, ठीक आहे. आणि त्याच्या आधी किती होते, 18 नुसार 312 होते, म्हणजे वाढ झाली. आता 318 होते, आता किती झाले, 444 एवढी वाघांची संख्या झालेली आहे. लक्षात ठेवायला पण 4, 4, 4.
आणि अजून एक देखील बघा, टायगरची सेन्स आपण किती वर्षांनी करतो? दर 4 वर्षांनी करतो. तर 4 तुम्ही त्याला मल्टिप्लाय करा. 4 असं काहीतरी करता येईल. सिंपल आहे का नाही लक्षात ठेवायला, राईट? त्याच्यानंतर वनोत्पादन. तर वनोत्पादनामध्ये बघा, वनांमधून इमारती आणि जाळावं लाकूड हे प्रमुख, आणि बांबू, तेंदूपत्ता, डिंक, गवत हे गौण उत्पादने आपल्याला मिळतात. प्रमुख कुठले? जळावं लाकूड किंवा मग फर्निचरसाठी लागणार लाकूड. आणि मग बाकी गौण उत्पादनं कुठली? बांबू आहे, तेंदूपत्ता आहे. तेंदूपासून आपल्याला माहिती लोक काय करतात? बिडी वगैरे बनवतात. डिंक आहे, गवत आहे, हे गौण उत्पादनं भेटतात. तर तुम्हाला फक्त माहित पाहिजे की कुठली उत्पादनं वन उत्पादनं आहेत, त्याच्यामध्ये गौण कुठली, प्रमुख कुठली. नंतर वृक्ष लागवड. तर वृक्ष लागवड आपण प्रामुख्याने कोण करतो महाराष्ट्रामध्ये? तर वन विभाग, महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरण संचालन हे करतात. कोण कोण? वन विभाग, फॉरेस्ट डिपार्टमेंट, नंतर महाराष्ट्र वन विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरण संचालन हे करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण म्हणजे काय? सोशल, सामाजिक म्हणजे काय? सोशल वनीकरण म्हणजे काय? रिफॉरेस्टेशन, आपण फॉरेस्टेशन म्हणूया ओव्हरऑल, राईट? सोशल प्लांटेशन किंवा फॉरेस्टेशन तुम्हाला म्हणायचं तसं. तर याच्यामध्ये बघा, आपण काय केलं जातं सामाजिक वनीकरणामध्ये? सामुदायिक जमीन, जसं काय की रेल्वे, रस्ते, कालवे यांच्याकडे आपण रोपे लावले जातात. यासाठी मग वेगवेगळ्या संस्था, ग्रामपंचायती, व्यक्ती यांना आपण रोपे देतो, मग ते लावू शकतात. म्हणजे सामुदायिक जमिनी, तसंच रस्ते, रेल्वे, कालवे यांच्याकडे आपण रोपं लावतो, जेणेकरून त्याचा पुढे जाऊन झाड होतील मोठे मोठे. तर पुढे संत तुकाराम वनग्राम योजना, राईट? तर अवैध वृक्षतोड, अतिक्रमण यांच्यापासून जंगलाचं संरक्षण करायचं असेल आणि लोकांच्या मनामध्ये जर मोठी जागरूकता निर्माण करायची असेल, तर ही स्कीम आपण राबवतो. कुठली? संत तुकाराम वनग्राम योजना. तर ह्या योजनेअंतर्गत जवळपास 15,500 गावामध्ये 11,500, राऊंड फिगर सांगतो बरं का, 15,500 गावामध्ये जवळपास 11,500 एवढ्या आपण संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन केल्यात. तर ही तुमची संत तुकाराम वनग्राम योजना. पुढची कांदळवन योजना. कांदळवन योजनेमध्ये काय सांगितले? तर आपल्याला माहिती की भारताचा जो अहवाल आहे कुठला? स्टेटस ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट नावाचा. तर 2021च्या रिपोर्टनुसार राज्यामध्ये 324 किलोमीटर एवढं आपल्याकडं मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे. कांदळवन म्हणजे काय? मँग्रोव्ह फॉरेस्ट किंवा खारफुटी वन आपण त्याला म्हणतो. खारफुटी वन देखील म्हणू शकतो आपण त्याला, मँग्रोव्ह फॉरेस्ट देखील म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. तर महाराष्ट्रामध्ये किती? 324 चौरस किलोमीटर आहे. आणि मेन वैशिष्ट्य म्हणजे ते 4 चौरस किलोमीटरने वाढले. ही महत्वाची गोष्ट आहे. 1900 तुलनेमध्ये आपल्याकडे किती वाढले ते? तर 4 चौरस किलोमीटरने वाढले. आणि आपल्याला माहिती आहे की भारतीय वन कायदा 1927 हा जो कायदा आहे, याच्यानुसार जवळपास 11,000 हेक्टरपेक्षा जास्त कांदळ वनाला आपण राखीव क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे. नंतर पालघर, आपल्याला माहिती कोकणामध्ये खूप सारं खारफुटी वन आहेत. पालघर, त्याच्यानंतर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या जवळपास 191 गावामध्ये, म्हणजे ह्या जिल्ह्यामधील 191 गावामधील हा कांदळवनाचा आपण याच्यामध्ये समावेश करतो. तर कांदळवन संवर्धन आणि उपजीविका साधन निर्मिती योजना 2017 पासून राज्यात आपण राबवतोय. याच्यामध्ये मग खेकडा पालन, नंतर पिंजऱ्यातील मत्स्य शेती, कालवे शिंपल्याची शेती, शुभेच्या माशाची पैदास, निसर्ग पर्यटन, कांदळवन लागवड असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. तर ही स्कीम पाठ करून ठेवा. कुठली? कांदळवन संवर्धन व उपजीविका साधन निर्मिती योजना 17 पासून आपण राबवत आहोत. ठीक आहे, ठीक आहे, चलो 17 पासून राबवते. आणि याच्यामध्ये मग गटाने केल्या जाणाऱ्या उपक्रमांना राज्य शासनामार्फत काय भेटतंय? तर 90% एवढं भेटते गटाने, बरं का, गटाने केलेलं जाणार ना, जे काही लोक असतील त्यांना. आणि वैयक्तिक लाभार्थी असेल आणि 1 एकरपेक्षा जास्त कांदळवन क्षेत्र असेल तर तुम्हाला 75% आर्थिक सहाय्य भेटतं. ठीक आहे. मग तुम्ही गटाने करत असाल कांदळवनाची डेव्हलपमेंट तर किती भेटतं? 90%. आणि वैयक्तिकरित्या करत असाल तर 75% आर्थिक सहाय्य तुम्हाला शासन करतं. लक्षात ठेवा, हे देखील महत्वाचं आहे. 100 नाही तर 90%. आणि इकडे किती? 75%. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला कृषी व संलग्न हा जो आपला सिलेबसमधील महत्वाचा टॉपिक होता, इकॉनॉमिक सर्वेमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.